Very good morning to all SY students. Uh, Today we are going to discuss about paper number 3, that is current trends in plant science. First, this year you have total 3 units as like same in first year. Each units are allotted to total 15 lectures. Uh, Unit number 1, that is pharmacognosy and phytochemistry. फर्स्ट युनिटमध्ये तुम्हाला फार्मॅक्नोस अँड फायटोकेमिस्ट्री हा युनिट आहे. सेकंड युनिटमध्ये फॉरेस्ट्री अँड इकॉनॉमिक बॉटनी आणि थर्ड युनिटमध्ये इंडस्ट्री बेस्ड प्लांट प्रोडक्ट असे एकूण तुम्हाला 3 युनिट्स ह्या ठिकाणी आहेत. तर वन बाय वन आपण स्टडी करणार आहोत. आज आपण फर्स्ट युनिट दॅट इज फार्मॅक्नोसी अँड फायटोकेमिस्ट्री स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये पहिला लेक्चर आपण बघणार आहोत ते म्हणजे इंट्रोडक्शन टू फार्मॅकोपिया. तर सेम तुम्हाला जसं की फर्स्ट इयरला एक्झाम होता 100 मार्क्सचा, ह्या वर्षीसुद्धा सेम 100 मार्क्सचा एक्झाम असणार. फर्स्ट ऑफ ऑल आपण आता डायरेक्टली बघूया आता इंट्रोडक्शन टू फार्मॅकोपिया फार्मॅग्नोसी अँड फायटोकेमिस्ट्रीमध्ये. तर ह्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स आहेत. इंट्रोडक्शन टू फार्मॅकोपिया, इंडियन फार्मॅकोपिया, इंडियन हर्बल फार्मॅकोपिया, आयुर्वेदिक फार्मॅकोपिया. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे स्टडी ऑफ मोनोग्राफ फ्रॉम फार्मॅकोपिया. त्यानंतर नेक्स्ट आहे सेकंडरी मेटाबोलाइट्स, त्यामध्ये सोर्सेस, प्रॉपर्टीज, युजेस, अडल्ट्रंट, रिजनल अँड सीजनल व्हेरिएशन्स. त्यानंतर अडल्ट्रंटमध्ये वेगवेगळे प्लांट्स आहेत तुम्हाला सराका अशोका, पॉलिअल्थिया लॉन्जिफोलिया. सराका अशोका म्हणजे अशोकाचं सीतेचा अशोक ज्याला मराठीमध्ये म्हणतात. पॉलिअल्थिया लॉन्जिफोलिया म्हणजे नॉर्मल जे अशोक जे उंच झाडासारखं वाढतो तो. त्यानंतर टर्मिला अर्जुना म्हणजे अर्जुनाचं झाड. तर टर्मिनाला टोमेंटोसा. त्यानंतर बगोपा मोनेरी म्हणजे ब्राह्मी. सेंटेला एशियाटिका, ह्यालासुद्धा वेगळं ब्राह्मी म्हणतात, पण हे ॲक्च्युअल बगोपा मोनेरीचं ट्रू ब्राह्मी. ॲब्रस, त्यानंतर ग्लायसिरायझा, फायलेंथस, अमॅरस, भुयावळा, असे वेगवेगळे प्लांट्स ह्या युनिट्समध्ये आपल्याला कवर करायचे. त्यामध्ये फर्स्ट आपण पॉईंट बघूया. आजचं जे लेक्चर आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे इंट्रोडक्शन टू फार्मॅकोपिया. what is mean by pharmacognosy and what is the history, present status and future scope of pharmacognosy. तर पहिल्यांदा आपण will see the what is mean by pharmacognosy. As we know that when the man born, the diseases born along with him. जेव्हा माणसाची उत्पत्ती झाली ह्या पृथ्वीतलावरती, मग त्याच्यासोबत त्याच्या लागणारे त्याला आजार, त्याला काही डिसीजेस आहेत, ते डिसीजेससुद्धा त्याच्यासोबतसुद्धा ते जन्माला आले. मग माणूस हळूहळू त्याला होणारे आजार कमी करण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतीचा उपयोग सुरुवातीला तो करायला सुरुवात केला. ही स्टार्टेड युजिंग डिफरंट टाईप ऑफ प्लांट्स अँड देअर पार्ट्स टू क्युअर डिफरंट टाईप ऑफ डिसीजेस. मग द स्टोरी अँड द हिस्ट्री ऑफ द ड्रग ॲज ओल्ड ॲज द मॅनकाइंड, म्हणजे जेव्हापासून मानवाची उत्पत्ती झाली तेव्हापासून त्या मेडिसिनल प्लांटची हिस्ट्री जी आहे ते ओरिजिन झालेली आहे. टुडे द ड्रग अँड यूज्ड ॲज अ मेडिसिन ॲज आयदर ऑप्टेन फ्रॉम नॅचरली, म्हणजे आज आपण जे वेगवेगळ्या ज्या काही मार्केटमध्ये आपल्याला जे ड्रग्ज मिळतात ते ड्रग्ज आयदर दे ओरिजिनली ऑप्टेन फ्रॉम प्लांट्स, म्हणजे एकतर प्लांटपासून ओरिजिनल ऑप्टेन केलेलं असतं किंवा ॲनिमलपासून बनवलेलं असतं, किंवा सिंथेटिक ड्रग्ज जे इंडस्ट्रीयल लेवलला वेगवेगळ्या प्रकारचे जे ड्रग्ज बनवला जातो डिफरंट टाईपचं डिसीज क्युअर करण्यासाठी, जे काही डॉक्टर्स वगैरे तुम्हाला इंजेक्शन थ्रू म्हणजे वेन थ्रू देतात, दे आर दी सिंथेटिक ड्रग्ज. दे आर डिफरंट टाईपचे ड्रग्ज आपण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ते आर सिंथेटिक असेल, नॅचरल मध्ये प्लांट्स असतील किंवा ॲनिमल्स असतील. तर अशा डिफरंट टाईपचे जे ड्रग्ज आहेत त्या ड्रग्जची ओरिजिन आज आपल्याला झालेले बघायला मिळते मॉडर्न जे काही फार्मॅकोग्नोसी आहे ते. तर इन इंडिया नॉलेज ऑफ मेडिसिनल प्लांट, जर भारतामध्ये जर मेडिसिनल प्लांट म्हणजे औषधी वनस्पतीबद्दल जर बोलायचं झालं तर भरपूर जुनं म्हणजे आपल्याला रेफरन्स या ठिकाणी मिळू शकतो. ते म्हणजे आयुर्वेदा सिस्टीममध्ये आयुर्वेदल मेडिसिनल प्रॉपर्टीज ऑफ द प्लांट्स इन डिस्क्राईब्ड लिटरेचरमध्ये आपल्याला डिटेलमध्ये मिळतो. फॉर एक्झाम्पल चरक संहिता जी आहे, एन्शियंट वेल नोन ट्रिटीज आयुर्वेदा त्याला म्हणतात, जे चरक संहिता आहे, तर त्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला मोस्टली विथ प्लांट्स, ते प्लांट्सबद्दल म्हणजे प्लांट्सचे कुठले प्लांट्स हे आयुर्वेदिक प्लांट्स आहेत, त्याचे युजेस काय आहे हे इन डिटेल त्या चरक संहितामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर सुश्रुत संहिता, विथ सुश्रुत संहितामध्ये आपल्याला सर्जरी
पूर्वीच्या ऋषीमुनी जे आपण म्हणतो त्या सुश्रुत संहितामध्ये दिलेत की त्या सर्जरी कुठल्या टाईपच्या करायचे, तर सर्जरी करताना कुठल्या मेडिसिनल प्लांटचं त्या ठिकाणी यूज करायचे हे सुश्रुत संहितामध्ये दिलेलं आहे. हे म्हणजे हे जे काही 2 रेफरन्सेस आहेत म्हणजे चरक संहिता अँड सुश्रुत संहिता, दे आर द 2 रेफरन्सेस which have already some of the peoples have written the details description of the medicinal plant in these 2 reference book. Next point is in Egypt मध्ये the peoples were familiar with medicinal properties of the plants first. म्हणजे इजिप्तमध्ये सुद्धा, इंडियामध्येच नाही आहे, इजिप्तमध्ये सुद्धा आपल्याला रेफरन्स मिळतो की मेडिसिनल प्लांट्स बद्दल त्यांना सुद्धा भरपूर असं नॉलेज होतं. मेडिसिनल प्लांट कुठले आहेत, मेडिसिनल ॲनिमल्स कुठले आहेत, त्यांचा उपयोग काय आहे. दे वेर फॅमिलियर विथ द ह्युमन ॲनाटॉमी अँड हॅड अ नॉलेज ऑफ प्रिझर्विंग डेड बॉडीज. म्हणजे त्यांना ह्युमन ॲनाटॉमी म्हणजे आज आपण डिटेल ॲनाटॉमी जे बघतो, टाईप्स ऑफ बोन्स असेल किंवा त्याचं फिजिओलॉजी वगैरे असेल, तर त्यांना त्याच्याबद्दल नॉलेज होतं इजिप्तच्या लोकांना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे डेड बॉडीज प्रिझर्वेशन कसं करायचं, हाऊ टू प्रिझर्व डेड बॉडीज, तर ते सुद्धा त्यांना नॉलेज होतं. तर हे जे काही डिस्क्रिप्शन आहे ॲनाटॉमी, ह्युमन ॲनाटॉमी आणि प्रिझर्वेशन ऑफ डेड बॉडीज, तर हे तुम्हाला पॅपिरस इबेरस ह्या पुस्तकामध्ये, पॅपिरस इबेरस इन 1550 बिफोर क्रिस्ट या बुकमध्ये, एन्शियंट बुक फाउंड इन वन ऑफ द ममीज, म्हणजे एका ममीमध्ये हा पुस्तक सापडलेला आहे 1550 बिफोर क्रिस्ट, डेटिंग बॅक द 16th century बिफोर द क्रिस्ट. म्हणजे ह्या पॅपिरस इबेरसमध्ये ह्या लोकांबद्दल म्हणजे इजिप्तच्या लोकांबद्दल त्यांना जे काही मेडिसिनल प्लांटचं नॉलेज होतं, त्यानंतर त्यांना ह्युमन ॲनाटॉमीबद्दल जे माहिती होतं, त्यानंतर डेड बॉडी कसं प्रिझर्व करायचं, ह्या गोष्टीबद्दल डिटेलमध्ये ह्या पॅपिरस इबेरस ह्या पुस्तकामध्ये डिटेल एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. दिस इज द सेकंड रेफरन्स. म्हणजे इंडियामध्ये चरक संहिता, सुश्रुत संहितामध्ये मेडिसिनल प्लांटचं युजेस, त्याचं नॉलेज आपल्याला त्याचं माहिती मिळतो. सेकंड रेफरन्स आहे ते म्हणजे इजिप्तच्या लोकांमध्ये जे पॅपिरस इबेरस नावाच्या बुक्समध्ये लिहिलेलं डिस्क्रिप्शन आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट पॉईंट ते म्हणजे द टेक्स्ट डॉक्युमेंट इज डॉमिनेटेड बाय मोर दॅन 800 फॉर्म्युला अँड 700 डिफरंट ड्रग्ज. म्हणजे आता आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या फॉर्म्युला किंवा वेगवेगळ्या जे काही ड्रगच्या फॉर्म्युले आहेत, म्हणजे कुठल्या ड्रग्ज कसं वापरायचं, किती प्रमाणामध्ये वापरायचं, कुठल्या पद्धतीनं कलेक्शन करायचं, हे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर गॅलेन 131 to 200 AD Anno Domini devised the method of preparation of plants and animal drugs known as the Galenicals in his honor. म्हणजे गॅलेनिकल या बुकमध्ये त्यांनी कसं म्हणजे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल ड्रग्ज, म्हणजे ॲनिमल आणि प्लांटपासून कसे ड्रग्ज प्रिपरेशन करायचे, ह्या गॅलेनिकल ह्या बुकमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे आपण काय बघतो आहे की आता आपण हिस्ट्री म्हणजे ओरिजिन म्हणजे मेडिसिनल प्लांटचं हिस्ट्री म्हणजे त्याचं स्टडी करणे, त्याचं युजेस करणे आणि त्याचं वेगवेगळ्या मेथड्स प्रिपरेशन कसं करायचं ह्याचं आपण हिस्ट्री बघतो आहे. म्हणजे जस्ट की फॉर्मॅक्नोसीचं हिस्ट्री कसं आहे या वर्ल्डमध्ये, कसं त्यांचं इव्हॉल्युशन झालं, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट काय काय झाले ह्याच्या गोष्टी आपण बघतो. पहिलं आपण बघितलं इंडियामध्ये हिस्ट्री काय आहे, त्यानंतर इजिप्तचं स्टोरी आपण बघितलं, त्यानंतरनं इजिप्तमध्ये पॅपिरस इबेरस, नंतरनं गॅलेन नावाचा जो काही सायंटिस्ट होता त्याचं आपण गॅलेनिकल या बुक मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक्सप्लेनेशन केलेलं आहे. पुढं जाऊन आता मॉडर्न 19th centuryमध्ये म्हणजे 19th century मध्ये द मटेरिया मेडिका नावाचं जे बुक आहे, द टर्म मटेरिया मेडिका वॉज यूज फॉर द सब्जेक्ट टू नो द फार्मॅक्नोसी. म्हणजे सुरुवातीला फार्मॅक्नोसी हा शब्द नव्हता, तर मटेरिया मेडिका हा टर्म पहिल्यांदा सुरुवातीला यूज केला मेडिसिनल प्लांटचं स्टडी करण्यासाठी, त्याचा युजेस करण्यासाठी वगैरे. द फार्मॅक्नोसी इज द स्टडी ऑफ ॲक्च्युअली मग तुम्ही म्हणाल की व्हॉट इज मीन बाय फार्मॅक्नोसी. फार्मॅक्नोसी इज द स्टडी ऑफ क्रूड ड्रग्ज विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम आयदर प्लांट्स ऑर ॲनिमल ओरिजिन. किंवा काही जे काही ड्रग्ज आहेत तुम्हाला मिनरल्स म्हणजे ते मिनरलपासून ओरिजिन झालेलं असेल, किंवा ह्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की जे क्रूड ड्रग्ज ऑब्टेन केला जातो म्हणजे कच्चा जे काही ड्रग सुरुवातीला बनवला जातो, नंतर त्याचं प्युरिफिकेशन करून ते प्युअर ड्रग बनवलं जातं. बट जे क्रूड ड्रग आहे म्हणजे जे डायरेक्टली प्लांट ॲनिमल किंवा एखाद्या मिनरलपासून, मिनरल इज व्हेरी ऑल्सो इम्पॉर्टंट इन द आयुर्वेदिक सिस्टीम. तर हे प्लांट ॲनिमल अँड मिनरलपासून जे बनवलेले क्रूड ड्रग्ज आहे, ते क्रूड ड्रग्जचे जे एकंदरीत जे स्टडी आहे तर त्याला म्हणायचं फार्मॅक्नोसी. इवन दो द सायन्स ऑफ फार्मॅक्नोसी इज प्रॅक्टिस्ड सिन्स व्हेरी अर्ली पिरियड.
जरी आयुर्वेदिक सिस्टीम म्हणजे फार्मॅक्नोसीचं जरी प्रॅक्टिस भरपूर वर्षापासून जरी चालू असला तरी फार्मॅक्नोसी हा जो काही शब्द आहे, द टर्मिनॉलॉजी, फार्मॅक्नोसी हा काय आहे, टर्मिनॉलॉजी हा एक शब्द आहे, वॉज फर्स्ट कॉइन्ड बाय जर्मन सायंटिस्ट C.A. सिडलर इन 1815. ओके, मोस्टली तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत मल्टिपल, त्यामध्ये विचारलं जातं की हू कॉइन द टर्म फार्मॅक्नोसी फर्स्ट. तर सिडलर 1815 म्हणजे 1815 सिडलर या सायंटिस्टनं, C.A. सिडलर या सायंटिस्टनं पहिल्यांदा फार्मॅक्नोसी हा शब्द कॉइन केला. ओके, इन हिज बुक ॲनालेक्टा फार्मॅक्नोस्टिका. ॲनालेक्टा फार्मॅक्नोस्टिका या नावाचं जे पुस्तक त्यांनी लिहिलं, त्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा त्यांनी हा शब्द वापरला, फार्मॅक्नोसी. इट इज डिराइव्ड फ्रॉम द टू लॅटिन वर्ल्ड. आता हे फार्मॅक्नोसी हा शब्द कसं ओरिजिन झाला, तर हा लॅटिन वर्ल्डपासून डिराईव्ह झालेला आहे. फार्मॅकॉन म्हणजे ड्रग्ज, लॅटिनमध्ये फार्मॅकॉन म्हणजे ड्रग्ज, आणि गायगेन्स्को मीन्स टू ॲक्वायर नॉलेज. म्हणजे गायगेन्स्को या शब्दाचा अर्थ काय आहे लॅटिन वर्ल्डमध्ये, टू ॲक्वायर नॉलेज म्हणजे तो एखादं नॉलेज आपण मिळवणे, म्हणजे एखादा ड्रगबद्दल जे आपण नॉलेज मिळवतो ते म्हणजे फार्मॅक्नोसी. असा एक शब्द दोन्ही मिळून कंबाईन होऊन एक फार्मॅक्नोसी हा लॅटिन वर्ल्डपासून बनलेला शब्द आहे. इट मीन्स टू नॉलेज ऑफ द सायन्स ऑफ ड्रग, टू ऑब्टेन द नॉलेज रिगार्डिंग दी ड्रग्स. फार्मॅक्नोसी मे बी आता आपण जर डिफाईन करायचं झालं, फार्मॅक्नोसीचं ब्रँच इज अ बायोसायन्स. आता आपण त्याला बायोसायन्स मध्ये स्टडी करतो, गेला आपण लाईफ सायन्स आपण म्हणतो. फार्मॅक्नोसी इज डिफाईन्ड ॲज अ ब्रँच ऑफ बायोसायन्स which treat detailed medicinal and related product of the crude drug obtained from the plant, animal and mineral origin. म्हणजे एखाद्या क्रूड ड्रगबद्दल डिटेल आपल्याला जर स्टडी करायचं असेल, त्याचं एक्स्ट्रॅक्शन प्रोसिजर, त्याचं कसं मिळवायचं, त्याचं प्युरिफिकेशन कसं करायचं, किती क्वांटिटीमध्ये करायचं, ह्या जे काही डिटेल आपण स्टडी करतो दॅट इज फार्मॅक्नोसी. इन शॉर्ट, जर शॉर्टमध्ये जर सांगायचं असेल, मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मेन ऑब्जेक्टिव्ह स्टडी ऑफ द क्रूड ड्रग of natural source treated scientifically, and it enormously the knowledge of history, distribution, cultivation, collection, processing for market and preservation, the study of sensory, physical, chemical, structural characteristic and the use of crude drugs. म्हणजे याचा अर्थ काय की ह्या फार्मॅक्नोसीमध्ये आता आपण मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये कुठून स्टार्ट करतो, एखादं ड्रग कसं ऑब्टेन करायचं, म्हणजे त्याला म्हणायचं त्याचं सुरुवातीपासून आपण चालू करतो. एखाद्या ड्रगबद्दल आपण जर रिसर्च करायचं झालं की आपण पहिल्यांदा त्याचं हिस्ट्री बघतो, ह्या ड्रगवरती कोणी अगोदर काम केलेलं आहे का. फॉर एक्झाम्पल एखादं मेडिसिनल प्लांट घ्या, फॉर एक्झाम्पल विथानिया सोमनिफेरा असेल किंवा सर्पगंधा असेल, तर सर्पगंधाचं मेडिसिनल प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचं हिस्ट्री, त्याच्यावरती काम अगोदर कोणी केलं आहे का, मग आपले पूर्वज काय ते सर्पगंधाचा उपयोग कशासाठी करायचे, दॅट इज द हिस्ट्री. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन म्हणजे ते सर्पगंधा प्लांट कुठं कुठं सापडतो, कुठल्या कुठल्या देशामध्ये, कुठल्या प्रांतामध्ये असेल, कुठल्या कंट्रीजमध्ये असेल, वर्ल्डमध्ये कुठं कुठं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे, दॅट इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ द एनी मेडिसिनल प्लांट. नंतर कल्टिवेशन म्हणजे एखादा मेडिसिनल प्लांटचं कल्टिवेशन कसं करायचं, लार्ज क्वांटिटीमध्ये तुम्हाला ते ड्रग पाहिजे असेल किंवा ते प्लांट जर पाहिजे असेल तर त्याचं कल्टिवेशन कसं करता येईल ते आपण म्हणतो कल्टिवेशन. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे कलेक्शन. सगळ्यात महत्त्वाचं आहे एखादं मेडिसिनल प्लांटची जे काही इफेक्ट म्हणजे चांगले रिझल्ट्स जे आहेत एखादं मेडिसिनल प्लांट्स वापरल्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुठल्या स्टेजला कलेक्शन केलं पाहिजे, मेडिसिनल प्लांट कुठल्या स्टेजमध्ये कलेक्शन केलं पाहिजे, मॅच्युअर स्टेजमध्ये का इमॅच्युअर स्टेजमध्ये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कलेक्शन म्हणजे सुरुवातीला काय त्याचं डिस्ट्रीब्युशन कुठं आपण बघितलं, कल्टिवेशन कसं करायचं, कल्टिवेशन केल्यानंतर त्याचं कलेक्शन कसं करायचं, कुठल्या स्टेजमध्ये करायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे कलेक्शन केल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग केलं जातं, प्रोसेसिंग फॉर मार्केट म्हणजे मार्केटमध्ये सोल्ड करण्यासाठी त्याला क्लिनिंग करायचं असेल, त्याला चांगल्या पार्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही रूट एखाद्या मेडिसिनल प्लांटचं तुम्हाला रूट हार्वेस्टिंग करायचं असेल, ओके, किंवा लीफ पाहिजे असेल तर ते प्युअर लीफ पाहिजे किंवा प्युअर रूट्स पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं भेसळ नको, त्याला म्हणायचं प्रोसेसिंग ऑफ मार्केट. म्हणजे मार्केटमध्ये सेलिंग करण्यासाठी त्याला चांगल्या क्वालिटीचं कसं प्रोसेसिंग करता आलं पाहिजे ते. नंतर प्रिझर्वेशन, सपोज एखादं मेडिसिनल प्लांट तुम्ही कलेक्ट केला आणि त्याचं तुम्हाला युजेस काही 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी तुम्हाला त्याचं करायचं आहे, मग त्याला तुम्हाला प्रिझर्व करावं लागेल. तुम्हाला कुठल्याही त्याच्यावरती फंगस एखाद्या बॅक्टेरियाची ग्रोथ होऊ नये म्हणून त्याला प्रिझर्व करण्यासाठी जे काही टेक्निक वापरतो त्याला म्हणायचं प्रिझर्वेशन. नेक्स्ट आहे द स्टडी ऑफ सेन्सरी, फिजिकल, केमिकल, स्ट्रक्चरल कॅरेक्टर. म्हणजे पुढचं जे स्टेज आहे ते म्हणजे तुम्हाला त्याचं सेन्सरी, फिजिकल कॅरेक्टर तुम्हाला करायचं आहे, त्याचं टेक्स्चर कसं आहे, त्याचं पावडर फॉर्म कसं दिसतो. त्यानंतर केमिकल, त्याच्यामध्ये कुठले कुठले कॉन्स्टिट्यूएंट आहेत केमिकल कॅरेक्टर. त्यानंतर त्याचं स्ट्रक्चरल प्रॉपर्टीज काय, मॉलिक्युलर तुम्हाला जर स्टडी करायचं असेल तर त्याचं स्ट्रक्चरल कॅरेक्टरिस्टिक काय आहे, त्याचे युजेस काय आहे,
हे इन डिटेल म्हणजे त्याचं तो कुठं कुठं आढळतो ते वनस्पती, त्याचं डिस्ट्रीब्युशन काय आहे, त्याचं कल्टिवेशन कसं करायचं लार्ज क्वांटिटीमध्ये, नंतर त्याचं कलेक्शन कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं, मार्केटिंग केल्यानंतर पुढं त्याचं प्रोसेसिंग कसं करायचं, प्रोसेसिंग केल्यानंतर तुम्ही ते इंडस्ट्रीमध्ये आणला, इंडस्ट्रीमध्ये त्याचं पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक बघितलं जातं, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी बघितलं जातो. हे जे काही इन डिटेलचे स्टडी आहे त्याला म्हणायचं फार्मॅक्नॉसी. ओके. नंतर नेक्स्ट पार्ट आहे फार्मॅक्नॉसीमध्ये, ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं द डेव्हलपमेंट. आता आधुनिकमध्ये सुरुवातीला ऋषीमुनी डायरेक्टली क्रूड ड्रग्ज यूज करायचे, बट आता मॉडर्न जसं जशा वेगवेगळ्या टेक्निक्स डेव्हलप झाल्या. फॉर एक्झाम्पल क्रोमॅटोग्राफी असेल, डेव्हलपमेंट ऑफ मॉडर्न टेक्निक्स फार्मॅक्नॉसीमध्ये, ते म्हणजे पेपर क्रोमॅटोग्राफी आहे, गॅस क्रोमॅटोग्राफी आहे. हे टेक्निक कधी सुरुवात झाली? 1934 to 1960 म्हणजे 1934 ते 1960 या दशकामध्ये वेगवेगळ्या टेक्निक सायंटिस्ट लोकांनी डिस्कवर केल्या. मग त्या टेक्निकचा यूज करून एक प्युअर ड्रग लोकांनी तयार करण्याचा प्रयत्न केला. प्युअर ड्रग सुरुवातीला लोक क्रूड ड्रग यूज करायचे, म्हणजे एखादं सर्पगंधा प्लांट्स जर तुम्हाला यूज करायचं असेल तर डायरेक्टली त्याचं लीफ घ्यायचं किंवा स्टेम पार्ट यूज करायचे. पण आता सर्पगंधा आता प्रॉपर एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. प्रॉपर एक्स्ट्रॅक्शन याचा अर्थ काय की त्या क्रूड ड्रगमध्ये तुम्हाला कुठलं केमिकल कॉन्स्टिट्युएंट पाहिजे आणि त्या प्युअर फॉर्ममध्ये कसं पाहिजे, तर ह्याचं वेगवेगळ्या टेक्निक वापरून आपण ते प्युअर फॉर्ममध्ये आयसोलेट त्या प्लांटमधलं करू शकतो. कुठल्या मेथडनं? फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण त्याचा यूज करू शकतो. त्यामध्ये कुठल्या केमिकलमध्ये ते डिझॉल्व्ह होतो प्रॉपरली, सॉल्व्हंट सिस्टीम काय आहे, त्यानंतरनं त्याचं बायोकेमिस्ट्री काय आहे, त्याचे बायोलॉजिकल प्रॉपर्टीज काय आहेत आणि केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत हे आपण स्टडी करतो. त्यानंतर बायोसिंथेसिस म्हणजे त्याचं बायोसिंथेसिस आपल्याला कसं करता येईल हे आपण त्याच्यामध्ये बघतो मॉडर्न फार्मॅक्नॉसीमध्ये. त्यानंतरनं त्याचं फार्मॅकॉलॉजी काय आहे, टेक्स्चर स्टडी, ॲश कंटेंट किती आहे त्याच्यामध्ये. नंतर मॉडर्न मेथड अँड टेक्निक्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री इन्क्लुडिंग पेपर असेल, थिन लेअर असेल किंवा गॅस क्रोमॅटोग्राफी आहे. सगळ्यात ॲडव्हान्स त्याच्या पुढचं आहे स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके. इन डिटेलमध्ये आपण हे वेगवेगळ्या टेक्निक वापरून आपण त्या ड्रगचं काय करू शकतो, स्टडी करू शकतो प्युअर ड्रग बनवण्यासाठी. हे आता आधुनिक म्हणजे मॉडर्न जे फार्मॅक्नॉसी म्हणतो त्या मॉडर्न फार्मॅक्नॉसीमध्ये वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करून ह्या मेडिसिनल प्लांटमध्ये असणारं ड्रगचं स्टडी केला जातो. त्यानंतरनं इन फ्यू डेकेड्स म्हणजे काही दशकामध्ये जसं जसं ॲडव्हान्समेंट होत जाईल तसं तसं लोकांनी त्याच्यामध्ये ड्रगमध्ये वेगवेगळ्या स्टडी करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्याचं फिजिकल प्रॉपर्टीज बघायचे, नंतरनं त्याचं त्यातलं असणारे जे काही केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत ते केमिकल कॉन्स्टिट्युएंट सेपरेट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याही ॲडव्हान्समध्ये जाऊन लोकांनी त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर बघायला सुरुवात केलं, NMR वगैरे करून. अशा पद्धतीचा टेक्निक ॲडव्हान्समेंट होऊन त्या फार्मॅक्नॉसीमध्ये स्टडी केला जातो. In last decade, the phytoconstituent from the plants are isolated for their structural elucidation. म्हणजे आपण बघितलं की आत्ता हल्ली लोक काय करतात की त्याचं स्ट्रक्चर डिटेल करण्यासाठी, म्हणजे सपोज एखादं प्लांटमध्ये एखादं ड्रग तुम्हाला सापडलं तर त्या ड्रगचं तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागतं, त्याचं स्ट्रक्चर बघावं लागतं, त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर कसं आहे. आणि त्या मॉलिक्युलर स्ट्रक्चर एखादं डिसीज झाला तर त्या डिसीज होणाऱ्या एखाद्या बॅक्टेरियल अगेन्स्ट हा स्ट्रक्चर काम करतो का, म्हणजे ह्या ड्रगमध्ये आयसोलेट केलेलं हे जे काही ड्रग आहे ते स्ट्रक्चरल स्टडी केल्यानंतर आपल्याला त्या डिसीज विरुद्ध एखाद्या अँटीबॉडीज आपल्याला तयार करता येतो. म्हणजे ड्रग्स जे आपण डेव्हलप करतो ते ड्रगचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर माहिती असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर फार्मॅकॉलॉजी ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आर स्टडीज इन डिटेल, म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे काही ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट आहेत ते स्टडी केला जातो आता मॉडर्न फार्मॅक्नॉसीमध्ये. In recent year, because of the rapid development of phytochemistry and pharmacological testing method, new plant drugs finding their way into medicine as a purified phytochemical rather than a crude drugs. म्हणजे आत्ताच्या हल्ली वेगवेगळ्या टेक्निक आहेत. आपण मगाशी बोललो की पेपर क्रोमॅटोग्राफी हे सुरुवातीला वापरायचे, त्याच्यानंतरनं पुढं थिन लेअर क्रोमॅटोग्राफी आला, त्याच्या पुढं जाऊन गॅस क्रोमॅटोग्राफी आला, त्यानंतरनं स्पेक्ट्रोफोटोमीटर आले, त्यानंतर गॅस क्रोमॅटोग्राफी आली, त्याची HPLC आले, HPLC आहेत. वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. त्या टेक्निक्सचा यूज करून आज मॉडर्न जगामध्ये एखादं प्लांट्समधलं एखादं पर्टिक्युलर स्पेसिफिक ड्रग त्याचं आयसोलेट केलं जातं. त्या ड्रग आयसोलेट केल्यानंतर त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर स्टडी केला जातो, त्याचं केमिस्ट्री काय आहे, त्याचं मॉलिक्युलमध्ये असणारे जे काही ॲटम्स किती आहेत हे स्टडी केला जातो मॉलिक्युलर लेवलला. हे खूप महत्त्वाचं आहे मॉलिक्युलर लेवलला स्टडी करणं. कशासाठी? तर एखादं डिसीज असेल तर डिसीज कंट्रोल करण्यासाठी, त्याच्या अगेन्स्ट ड्रग बनवण्यासाठी मॉलिक्युलर स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं फार्मॅक्नॉसी म्हणजे फार्मॅक्नॉसीचं आज आपण काय बघितलं की टुडे वी हॅव सीन दॅट
हाऊ द फार्मॅकॉग्नोसी हॅज इव्हॉल्ड, म्हणजे त्याचं हिस्ट्री काय आहे, इन शॉर्टमध्ये हिस्ट्री आपण बघितलं. त्यानंतरनं त्याचे डेव्हलपमेंट कशी झाली, फार्मॅकॉग्नोसी कोणी टर्म कॉइन केलं, सिडलर, C.A. सिडलर जर्मन सायंटिस्टनी. त्यानंतरनं आपण बघितलं की फार्मॅकॉग्नोसी चा रेफरन्स कुठं मिळतो आणि त्याचा आपण हल्ली म्हणजे मॉडर्न फार्मॅकॉग्नोसीमध्ये कुठल्या कुठल्या टेक्निक वापरून फार्मॅकॉग्नोसीचा स्टडी केला जातो. तर नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण ह्याचा नेक्स्ट पॉईंट बघूया, ते म्हणजे इंडियन फार्मॅकोपिया.